महाराष्ट्र पोलीस सेवेत आता नुकताच आज झालेला निकाल म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी ज्यांची आज निवड झाली म्हणजेच पांडुरंग राजेश पांडुरंग लचका हे ते उपस्थित झालेत आणि त्यांचं सुद्धा करूया वेलकम सरचे स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. या वेलकम सरचे स्वागत आहे तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि जाऊया मॅचकडे. एका साईडला असेल तागवाडी त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं गेलं तर नक्कीच साकोर्ली संघ. दोन संघांच्या दरम्यान हे मॅच देखील आपण पाहणार आहोत. नक्कीच यजमान संघ घरचा मैदान आणि घरच्या मैदानावर खेळताना आपण इन ॲक्शन मध्ये या दोन एका टीमला पाहणार आहोत म्हणजे तागवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट साकोर्ली संघाला पाहणार आहोत. आणि पाहणं गरजेचं आहे या मॅच मध्ये घडेल काय, मॅच मध्ये बिघडेल काय. 4 षटकांची ही लढत देखील आपण पाहतोय. नक्कीच यजमान संघ खेळताना पाहतोय. कालपर्यंत आयोजकांच्या भूमिकेत देखील आपण त्यांना पाहिलं आणि आज नक्कीच खेळाडूंच्या भूमिकेत देखील आज त्यांना आपण इन ॲक्शन मध्ये खेळताना पाहणार आहोत. नक्कीच दोन टीमच्या दरम्यान ही मॅच देखील आपण एन्जॉय करत आहोत. चांगली अभिमानाची स्वाभिमानाची स्पर्धा देखील पाहतोय. श्री गणेश क्रिकेट संघ तागवाडी श्री गणेश चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम. चला आपली फिल्डिंग सेट करा आणि सलामीचे 2 बॅटर मैदानामध्ये प्लीज लगेच दाखल करा. राजेश आणि रवी ही जोडी मैदानामध्ये दाखल होताना पाहतोय. आणि पाहिलं गेलं तर नक्कीच आजचा दिवस क्रमांक 3 आणि तिसऱ्या दिवसातील दुसरा सामना आपल्या भेटीला आलाय. तागवाडी त्यांच्या अगेन्स्ट साकोर्ली संघ इन ॲक्शन मध्ये दोन टीम खेळताना पाहणार आहोत. नक्कीच या मॅच मध्ये घडेल काय बिघडेल काय येणारी वेळ मात्र इथे ठरून जाईल. 4 षटकांची देखील ही मॅच पाहतोय. इथे पाहिलं गेलं तर नक्कीच एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो आणि याच मैदानाने आम्हाला ओळख दिली. याच मैदानात आम्ही खेळलो, याच मैदानात आम्ही प्रॅक्टिस केली आणि आज याच मैदानात आज आम्ही आमच्या गावाच्या नावासाठी खेळणार आहोत म्हणजे तागवाडी संघाला इन ॲक्शन मध्ये. त्याचबरोबरीने साकोर्ली संघ देखील एक नामांकित संघ या विभागातील आपण पाहतो. नक्कीच चांगली स्पर्धा, दमदार आयोजन, दमदार नियोजन देखील या स्पर्धेचं पाहतोय. 7 स्टार या वाहिनीद्वारे आपण नक्कीच घर बसल्या ही स्पर्धा एन्जॉय करत आहोत. कॅमेरामॅन भूमिकेत आपण पाहिलं गेलं तर मयूरजी मार्के सर असतील, त्याचबरोबरीने कुणालजी राव सर असतील आणि ऑपरेटिंगच्या भूमिकेत आपण पाहिलं गेलं तर हर्षल सर असतील. या सर्वांचं करूया वेलकम सरचे स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. शो अँड गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. चांगलं लाईव्ह टेलिग्राफ आणि चांगलं क्वालिटी क्रिकेट देखील या स्पर्धेच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय. आजचा दिवस क्रमांक 3 आणि दुसरा सामना आपल्या भेटीला आलाय आजच्या दिवसामध्ये. आणि ऑन स्ट्राईकला पाहिलं गेलं तर रवीला पाहतोय. रवीसाठी पहिलाच बॉल फुल टॉस ऑन साईडला फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतायत आणि बॉल थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल गेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. पहिल्या बॉलवर चौकार. अरुण गोलंदाजी ट्रॅक वर आला. अरुण या गोलंदाजाचं पहिल्या बॉलवर केले स्वागत. रवी या फलंदाजाने पुढील बॉल नेक्स्ट बॉल असेल रॅन्डम ओव्हर द विकेट. ओहो, टप्पा पडल्यानंतर थोडासा इथे खाली राहिला बॉल आणि बॉल जाऊन विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. याच दरम्यान विचार केला त्याने की हा एक डॉट बॉल मागील बॉलवर चौकार ठोकला होता, त्यानंतर कमबॅक करायचं होतं आणि एक मिनी कमबॅक करताना जेव्हा गोलंदाज आपण म्हणजे अरुणला पाहतोय. 4 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. आरंभ शुभारंभ चौकाराने केलं, त्यानंतर डॉट बॉल.
चला घाई करणं अपेक्षित राहील कारण की आधीच सामन्याला उशीर झालाय. आता मात्र कोणताही उशीर नको प्लीज. रिक्वेस्ट असेल. पुढील बॉल असेल गोलंदाजी ट्रॅकवर. अरुण या गोलंदाजाला पाहतोय जर्सी नंबर 2. ओहो खोलवर गतीचा बॉल होता. ऑन साइडला विकेट खेळायचा प्रयत्न. बाटाने बॉलचा संपर्क व्यवस्थित झाला नाहीये. तोपर्यंत एक चिकी सिंगल देखील कंप्लीट होताना पाहतोय. एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये. याच दरम्यान विचार केला तर धावफलक पुढे सरकतोय. एकेरी धावेने 5 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. 3 बॉलमध्ये 5 धावा. राजेश आणि रवी ऑन स्ट्राईकला. आता पाहिलं गेलं तर राजेश या फलंदाजाला पाहतोय. हो ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. बाटाने बॉलचा इथे संपर्क नाहीये. हा बॉल देखील आलाय डॉट बॉल. मागील बॉलवर एक सिंगल. त्याआधी आलाय डॉट बॉल. त्यानंतर एक चौकार. आणि याच दरम्यान आतापर्यंत विचार केला 4 बॉल फेकले गेले. 4 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा. जबरदस्त कामगिरी क्रमांक 1च्या षटकामध्ये अरुण. ओहो पुन्हा एकदा विकेट खेळायचा प्रयत्न. आडव्या बॅटने फोर्स केला. डीप मध्ये प्रोटेक्शन. एक सिंगल मात्र रोखू शकले नाही. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकताना देखील पाहतोय. 6 या आकड्यावर 0 विकेट. अजूनही विकेट नाहीये. रवी आणि राजेश एका राशीचे 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल आहेत. ओहो पुन्हा एकदा जबरदस्त बॉल. लोअर पुलटस बॉल होता. फक्त देशातील सलमान दिला बॉलला आणि डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. एक सिंगल मात्र रोखू शकले नाहीये. एका सिंगलच्या मदतीने धावफलक 7 या आकड्यावर एका ओव्हरचा देखील खेळ झाला समाप्त. 7 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. अजूनही 3 ओव्हरचा खेळ असेल शिल्लक आणि 3 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा येणे गरजेचं राहील. टागवड या संघाला इथे एक मोठा फायटिंग टोटल उभारण्यामध्ये यश इथे संपादित होईल का. येणारे 18 बॉल अजूनही सांगून जातील. येणारी वेळ सांगून जातील. आतापर्यंत विचार केला तर नक्कीच जबरदस्त कामगिरी गोलंदाज अरुणची राहिली कारण की फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या. त्या अनुषंगाने विचार केला तर नक्कीच आतापर्यंत मोठे फटके आले नाही. पहिल्या बॉलवर चौका ठोकला होता. त्यानंतर कमबॅक करायचं होतं आणि जबरदस्त कमबॅक देखील करताना जे मात्र आपण अरुणला पाहिलं कारण की नंतरच्या 5 बॉलवर फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या कारण की दुसरा बॉल डॉट फेकला. तिसरा बॉल एक सिंगल. त्यानंतर चौथ्या बॉलवर डॉट. 5व्या बॉलवर एक सिंगल आणि 6व्या बॉलवर एक सिंगल. याच पद्धतीने फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या. क्रमांक 2च्या षटकासाठी आता विश्वास संपादन केलंय गणेश या गोलंदाजावर. आणि नक्कीच अजूनही विकेट नाही. ही देखील थोडीशी मनामध्ये भीती असेल फिल्डिंग आणि टीमच्या समोर म्हणजेच साकोर्ली या संघासमोर. जर्सी नंबर 7. ओहो यावेळेस जागा बनवून खेळलाय आणि बॉलला पाठवून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर एक टप्पा घेत बॉल गेला. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. अकरा धावा टीमच्या स्कोर कार्डवर. नक्कीच आपण चर्चा केली होती की विकेट अजून नाहीये आणि ही थोडीशी मनामध्ये सातत्याने भीती असेल ती म्हणजे साकोर्ले या संघावर. आणि त्याच पद्धतीचे प्रात्यक्षिक उदाहरण या मॅच मध्ये देताना रवी. पुन्हा एकदा जबरदस्त फटका. जागा म्हणून खेळला. धीम्या गतीचा बॉल आणि नक्की सुवर्ण संधीचा घेतलाय लाभ आणि बॉलला पाठवून दिला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. भव्य लांबच लांब दूरच दूर. इट्स अ ब्युटिफुल सिक्सर. एक्झॅक्टली विचार केला या मॅच मध्ये तर नक्कीच पहिल्या ओव्हरचा तर पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर क्रमांक 2च्या षटकासाठी गणेश या गोलंदाजाला इन्व्हाइट केला आणि गणेशने आता मात्र 2 बॉलवर 10 धावा खर्च करताना आपण पाहतोय. पुढील बॉल कमबॅक करावा लागेल. पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल ऑन साइडला केलायचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतोय. बीट झाला. यष्टीरक्षक बीट झाला शॉर्ट फाईन लेग आणि त्यानंतर बॅकअप साठी शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा केला आणि अगदी शेवटच्या मोमेंटला हा बॉल देखील अडवला गेला. 2 धावा मात्र इथे रोखू शकले नाहीये आणि 2 धाब्यांच्या मदतीने धावफलक पुढे सरकताना पाहतोय 19 या आकड्यावर. रवी आणि राजेश ही जोडी पाहतोय आणि आतापर्यंत विचार केला रवी
याच्या बॅटमधनं आपण 7 बॉल आणि 18 धावांची खेळी पाहिली आणि त्याच अनुषंगाने राजेश 2 बॉल आणि 1 धावांची खेळी त्याच्या बॅटमधनं आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल गणेश. ओहो, इथे नक्कीच लाईन चेक करावी लागेल. वाईट बॉल आणि यावेळी विचार केला तर एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना देखील पाहतोय. धावफलक 20 या आकड्यावर जाऊन पोहोचली. आधीच उलटा खेळायचा प्रयत्न केला होता आणि याच दरम्यान विचार केला तर बॅट आणि बॉलचा इथे संपर्क नाही आहे आणि धावफलक आता सध्या गती मिळाली होती पहिल्या 2 बॉलवर. त्यानंतर नक्कीच पुन्हा एकदा कमबॅक करायचं होतं आणि त्याच अनुषंगाने ती गोलंदाजी म्हणजे प्रयत्न करताना आपण गणेश या गोलंदाजाला पाहिलं आणि जबरदस्त कमबॅक. पुन्हा एकदा पुढे सरसावत केल्याचा प्रयत्न. बॅटची कडा स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉल अडवला गेला. गोलंदाज स्वतः आला. याच दरम्यान विचार केला तर एक सिंगल मात्र इथे रोखू शकले नाहीये आणि एका सिंगलच्या मदतीने 21 धावा टीमच्या स्कोअर कार्डवर अजूनही एका बॉलचा खेळ असेल शिल्लक गणेश या गोलंदाजाचा. शेवटचा बॉल. ओहो, पुन्हा एकदा वाईट बॉल. सातत्याने थोडीशी इथे खराब कामगिरी जेव्हा ते गणेश या गोलंदाजाची आपण पाहतोय. आता सध्या विचार केला तर नक्कीच या मॅच मध्ये जर कमबॅक करायचा असेल तर विकेट देखील घेणं आवश्यकता असेल कारण की 4 षटकांची मॅच आहे. अजूनही विकेट नाहीये. राजेश आणि रवी ही जोडी देखील पाहतोय. इथे पाहावं लागेल टॉपेज लागलंय आणि बॅटची कडा घेतली होती. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर कडणे एक वाईडिच लॉंग ऑफ कडनं एक जर पाहिलं गेलं बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे आले आणि याच दरम्यान विचार केला तर 2 धावा इथे रोखू शकले नाहीये आणि 2 धाव्यांच्या मदतीने पाहता 24 धावा टीमच्या स्कोर कार्डवर देखील जोडल्या गेल्या आणि 2 ओव्हरचा खेळ देखील इथे समाप्त झालाय. म्हणजे एका अनुषंगाने विचार केला 12.00च्या सरासरीने ही धावगती बॅटिंग करणाऱ्या टीमची आपण पाहतोय. जबरदस्त. क्रमांक 3च्या षटकाला होते सुरुवात. क्रमांक 3च्या षटकामध्ये प्रवीण या गोलंदाजाला केलं इन्व्हाइट आणि प्रवीण या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी करेल हे देखील पाहिलं जाईल कारण की विकेट घेणं आवश्यकता राहील या मॅच मध्ये. प्रवीणचा पहिलाच बॉल. इथे पाहावं लागेल बॅटची कडा टॉपेज लागलाय. विकेटचं पतन. पहिल्या बॉलवर विकेट आणि पहिल्या बॉलवर सेट बॅटरला इथे आउट करण्यामध्ये यश इथे संपादित केलंय. पहिला धक्का गोल्डन डकचा शिकार होताना पाहतोय रवी. दोन बॉल एका बॉलचा खेळ समाप्त झालाय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर दमदार सुरुवात प्रवीण या गोलंदाजाची आपण पाहतोय कारण की ज्या विकेटची आवश्यकता होती या मॅच मध्ये आणि ती विकेट घेण्यामध्ये देखील इथे यश इथे संपादित केलंय. आता मात्र या मॅच मध्ये थोडस पुन्हा एकदा आसरा याच्यामध्ये निर्माण झालाय फिल्डिंग करणाऱ्या टीमला कारण की रवी नावाचा फलंदाज विस्फोटक फलंदाजी त्याच्या बॅटमधनं आपण पाहिली. यावेळेस इथे फटका जबरदस्त लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि नक्कीच अगदी घरपोच सेवा. गुरुनाथ होता बॉलवर. बॉल नक्कीच गॅदर केलं. विकेट देखील इथे कॅरी करताना आपण गोलंदाजाला पाहतोय आणि धक्का क्रमांक 2 मैदानामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला बसतोय तो म्हणजे तागवाडी या संघाला. दुसरा धक्का देखील जो मात्र बसलाय बॅटिंग टीमला. सध्या विचार केला तर नक्कीच 24 धावा टीमच्या स्कोर कार्डवर
2 बॉलचा खेळ देखील समाप्त झालाय. अजूनही 4 बॉल शिल्लक असतील. ओहो, पुन्हा एकदा बॅटची कडा, बॉल पाठीमागे चाललाय. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतोय. शॉट दरम्यानचा क्षेत्ररक्षकाला बॉल गॅदर केला आणि याच दरम्यान विचार करता एक सिंगल इथे रोखू शकले नाहीये आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलक 25 या आकड्यावर 25. 2 विकेटच्या मोबदल्यात श्रीकांत आणि राजेश ही जोडी पाहतोय. सध्या विचार केला राजेश हा फलंदाज सलामीला एंटर झाला होता या मॅच मध्ये आणि नक्कीच राजेश या फलंदाजाला आता मोठी कामगिरी करावी लागेल. पुन्हा एकदा बॅटची कडा, टॉपेज लागलाय. क्षेत्ररक्षक येतोय, बॉलचा पाठमोरा करतोय शॉट दरम्यान मध्ये आणि गलीमध्ये बॉलला पकडला गेला. याच दरम्यान एक सिंगल देखील वाढताना पाहतोय टीमच्या खात्यामध्ये आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय 26 या आकड्यावर. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक असेल. 2.4 बॉलचा खेळ झालाय समाप्त. ओहो, पुन्हा एकदा बॅटची कडा, सातत्याने त्याच टप्प्यावर इथे गोलंदाजी केली जाते आणि आता मात्र इथे नक्कीच सूर मिळालाय आणि नक्कीच विकेटचं पतन. आणखीन एक गडी तंबूच्या आसराला या मॅच मध्ये जाताना. जबरदस्त 26 या आकड्यावर धावा जाऊन पोहोचल्या. 3 विकेटच्या मोबदल्यात पहिल्या ओव्हर मध्ये विचार केला 7 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर थोडस क्रमांक 2च्या षटकामध्ये महागडं ठरलं गेलं म्हणजे गोलंदाज गणेश. त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करायचं होतं आणि जबरदस्त कमबॅक देखील करताना या मॅच मध्ये आता आपण गोलंदाज प्रवीणला पाहतोय. कारण की आतापर्यंत 3 विकेट प्राप्त केल्यात आणि 2 धावा फक्त खर्च केल्यात. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक असेल 26 या आकड्यावर. पुन्हा एकदा जबरदस्त, पुन्हा एकदा विकेटचं पतन. एका ओव्हर मध्ये 4 विकेट प्राप्त करणारा गोलंदाज या स्पर्धेमधला पहिला गोलंदाज आपण ठरताना पाहतोय. हॅलो 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 चिक. पाहता 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हर मध्ये धावफलक मध्ये जाऊन पोहोचले 26 या आकड्यावर. अजूनही एका ओव्हरचा खेळ असेल शिल्लक आणि एका ओव्हर मध्ये जर विचार केला अपेक्षा भरपूर असतील राजेश या फलंदाजावर. मिलिंद आणि राजेश ही जोडी पाहतोय मैदानामध्ये. पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल आणि विचार केला तर सफळ होऊन खेळायचा प्रयत्न केला होता बॅट आणि बॉलचा इथे संपर्क नाहीये. क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी. एक्झॅक्टली विचार केला या मॅच मध्ये तर जबरदस्त गोलंदाजी सातत्याने केली जाते आणि आता देखील चांगली गोलंदाजी क्रमांक 4च्या षटकामध्ये पाहायला मिळाली. इथे पाहावं लागेल लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉलला लॉफ केले. गुरुनाथ आला बॉलवर गॅदर करण्याचा प्रयत्न देखील केला होता पण संपर्क तुटला बॉल आणि क्षेत्ररक्षकाचा आणि बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर राजेशच्या बॅटमधून आलाय चौकार. अजूनही 4 बॉलचा खेळ असेल शिल्लक. जबरदस्त फटका इनफिल्ड मध्ये एक्झिक्यूट केला फटका आणि बॉलला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय जबरदस्त राजेशच्या बॅटमध्ये. इट्स अ मॅक्झिमम पॉवरफुल आणि क्रिकेटचा सौंदर्य जपणारा देखना फटका, षटकार. नेक्स्ट बॉल राईट राउंड द विकेट. जबरदस्त पुन्हा एकदा इनफिल्ड मध्ये एक्झिक्यूट केला फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि
फेकी थोडी डिले पाहायला मिळाली आणि याच अनुषंगाने ते पाहिलं गेलं तर 2 धावांवर इथे समाधान मानावं लागते. तिसऱ्या धावेचा मोह इथे आवरला नाहीये आणि याच दरम्यान पाहिलं गेलं तर नक्कीच आपली विकेट देखील धोक्यात घातली होती, पण धोक्याची घंटा वाजण्यापूर्वीचा ड्रॉपिंग क्रीज मध्ये बॅटर व्यवस्थित सेव्ह झाला. नवफलक 38 या आकड्यावर. ओके, DRS ची मागणी चेक केलं जात आहे सर. बॅटर आउट आहे. चला, न्यू बॅटर विकास पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन सेट आहे आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धोक्याची घंटा आणि नक्कीच पुन्हा एकदा जीवनदान मिळताना या मॅच मध्ये आपण पाहतोय. सध्या विचार केला तर 2 धावा देखील इथे कंप्लीट झाल्या आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 40 या आकड्यावर. अजूनही एका बॉलचा खेळ असे शिल्लक आणि या एका बॉल मध्ये जर विचार केला एखादा मोठा फटका आला तर या मॅच मध्ये एक फायटिंग टोटल उभारू शकतो आणि नक्कीच एक संघर्षमय टोटल जो मात्र होईल. एक रन का 2? दोन रन्स असतील. शेवटचा बॉल असेल. ओहो, आडव्या बॅटने फोर्स केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन मिड विकेटला आणि एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 2 धावा इथे डेफिनेटली कंप्लीट होताना पाहतोय. तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न असेल आणि या तिसऱ्या धावेच्या मोह आणि अवरला नाहीये आणि याच दरम्यान आपली विकेट देखील सॅक्रिफाईस करताना आपण पाहतोय. पाहता पाहता 4 ओव्हरचा खेळ झाला समाप्त आणि 4 ओव्हर मध्ये धावफलक मध्ये जाऊन पोहोचलाय म्हणजेच 42 या आकड्यावर आणि या आता विजयासाठी 24 बॉल आणि 43 धावांची आवश्यकता असलेल्या मॅच मध्ये 24 बॉल आणि 43 धावा मॅच मध्ये जर विचार केला तर मॅच समरी आम्ही तुमच्या समोर पेश करतो. पहिल्या ओव्हर मध्ये अरुण याने मात्र गोलंदाजी केली. 7 धावा खर्च केल्या. त्याच बरोबरीने क्रमांक 2 च्या षटकामध्ये गणेश याने गोलंदाजी केली. त्याच्यावर थोडं आक्रमण चढवलं गेलं. त्यानंतर प्रवीण क्रमांक 3 च्या षटकामध्ये इन्व्हाइट केलं होतं आणि प्रवीणने थोडंसं इथे नक्की जबरदस्त कमबॅक आपल्या संघाला इथे करून दिलं. 4 विकेट प्राप्त केल्या अकाउंटमध्ये. जबरदस्त शिवमाता एफर्ट या मॅच मध्ये देताना अनिल गोलंदाजी ट्रॅकवर आला आणि त्याने देखील विचार केला तर 16 धावा खर्च केल्या. याच अनुषंगाने पाहता पाहता 43 धावांचं टार्गेट जे मात्र सेट केले. 42 धावा टीमच्या स्कोर कार्डवर जोडल्या गेल्या. 24 बॉल आणि 43 धावांचं टार्गेट. एकाला रोखावं लागेल, एकाला ठोकावं लागेल या मॅच मध्ये आणि या मॅच मध्ये घडेल काय बिघडेल काय
कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. तिथे जोडले जातील आमचे साथी समालोचक मित्र. मुरबाड तालुक्याचे एक टेमगाव गावाला बिलॉंग करणारे कैलाजी शेलोली सर, वाईस ऑफ बोरगाव, वाईस ऑफ टेमगाव, वाईस ऑफ मुरबाड, वाईस ऑफ टेमगाव. पहिला डाव जिथे साकुर्लीवाडी क्रिकेट संघाने नाणेफेकी जिंकत असताना क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे फलंदाजीसाठी आमंत्रण केलं होतं. आयोजक समिती श्री गणेश 11 तागवाडी क्रिकेट संघाला, जिथे पाहता पाहता तागवाडी क्रिकेट संघाने 24 चेंडूचा सामना करत असताना 42 धावा बनवल्या आणि त्याचप्रमाणे 43 धावांचं आव्हान ठेवले साकुर्लीवाडी क्रिकेट संघापुढे. पाहूया या सामन्यामध्ये धावा बनवल्या जातील की धावा रोखल्या जातील. सामन्याच्या दृष्टिकोनातून देऊया दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. त्याचप्रमाणे ऑनफिल्ड अंपायर देखील होत आहेत सज्ज. त्याचप्रमाणे थेट प्रक्षेपण ज्यांच्या माध्यमातून आपल्याला घरबसल्या पाहायला मिळतात तेच 7 स्टार लाईव्ह ते देखील होत आहेत सज्ज. ऑपरेटरच्या भूमिकेत असतील हर्षद सर. त्याचप्रमाणे कॅमेरामॅनच्या भूमिकेत असतील मयूरजी मार्के सर. त्याचप्रमाणे मुरबाड देवगावचे एक धुवाधार फलंदाज आज कॅमेरामॅनच्या भूमिकेत कुणालजी राव सर ते देखील होत आहेत सज्ज. त्याचप्रमाणे गुणलेखक ऋतिक हिंदोला देखील सज्ज. सन्माननीय एकनाथजी बाबरे याचकडून या श्री गणेश क्रिकेट संघ तागवाडी श्री गणेश चषक 2025 या स्पर्धेसाठी भरपूर शुभेच्छा त्यांच्याकडनं आलेले आहेत आणि ते देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. सहर्ष स्वागत. एकनाथजी बाबरे तुमचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला चेंडू हाताळला मनोहरने. पहिल्या चेंडूवर त्याच्या गोलंदाजीमध्ये 2 धावा, 2च्या साह्याने संघाचा काउंट ऑफ पॉइंट होत आहे. जाऊन पोहोचले ते दोन्ही आकड्यावर. नॉन स्ट्राईकवर असतील कल्पेश. त्याचप्रमाणे वाईट प्लस 1 असेल. यावेळेस स्ट्राईकवर असतील प्रवीण. गोलंदाजीसाठी मनोहर. यावेळेस आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु हा चेंडू थोडा धीमा पाहायला मिळाला. त्याचप्रमाणे हा चेंडू येतो निर्धाव. पहिला चेंडू हाताळतात मनोहर. इथं पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत साकुर्लीवाडी क्रिकेट संघाच्या. पुढील चेंडू घेऊन येतील मनोहर. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडूला पाहिजे तेवढा उंची मिळाली नाही. आणि हा चेंडू देखील येतोय निर्धाव. निर्धावच्या साह्याने धावच फलक यावेळेस स्थिर होत आहे ते 22. 2 चेंडू आतापर्यंत हाताळलेत मनोहरने. आतापर्यंत 2च धावा खर्च केलेल्या आहेत. पुढील चेंडू घेऊन येत आहेत मनोहर. यावेळेस पुढील चेंडू घेऊन येतील. चांगली 2 चेंडूवर कामगिरी त्यांची पाहायला मिळाली आतापर्यंत. यावेळेस
आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित आहेत, फिकी करतायत. तोपर्यंत पाहता पाहता या 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 2च्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते. वन शॉट असल्या कारणाने ही एकच धाव कॅरी केली जाईल. 1च्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती साकुर्ली वाडी क्रिकेट संघाची 3 या आकड्यावर. यस कासवाच्या गतीने धावपळक आतापर्यंत पुढे सरसावत आहेत, जाऊन पोहोचते ते 3 या आकड्यावर. 3 चेंडू हाताळलेत मनोहरने आतापर्यंत. एकही मोठा फटका त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाला नाही. पुढील चेंडू घेऊन येतील मनोहर. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू ऑफस्टिकच्या थोडा बाहेर आणि हा चेंडू देखील येतोय निर्धाव. चांगली गोलंदाजी होते. आयोजक क्रिकेट श्री गणेश क्रिकेट संघ दागवाडी, चांगले क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा सरळ मारलाय फटका. क्षेत्ररक्षक उपस्थित, चुकी होते आणि हा जातोय सीमा पार. हा येतोय षटकार. नक्कीच झेलची संधी उपस्थित करून दिली होती मनोहरने, परंतु क्षेत्ररक्षकाची चुकी आणि चेंडू 6 धावांसाठी. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु एक धाव पूर्ण. 1च्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती साकुर्ली वाडी क्रिकेट संघाची 10 या आकड्यावर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर साकुर्लीवाडी क्रिकेट संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावर. अजून येणारे 18 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता यावेळेस साकुर्लीवाडी क्रिकेट संघाला. यस पहिलं षटक संपन्न झालं, जिथे एक मनोहरने धावा फक्त केल्या 10 खर्च. एक विकेट अजून कॅरी करत नाहीये. त्याचप्रमाणे पुढील दुसरं षटक हाताळण्यासाठी येत आहेत संघ कर्णधार रवी. पाहूया त्यांची कामगिरी. जर्सी नंबर 45 रवी. पाहूया त्यांची कामगिरी कशी पाहायला मिळते. स्ट्राईक वर असतील यावेळेस प्रवीण. नॉन स्ट्राईक एंडला खेळतील कल्पेश. रवी संघ कर्णधार पहिलं षटक दुसरं षटक हाताळण्यासाठी येत आहेत. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतील संघ कर्णधार रवी. यस यावेळेस चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटची टॉपेज लागली आणि चेंडू स्लिपच्या हातामध्ये जाऊन विसावला. पाहता पाहता एक धाव पूर्ण झाली. 1च्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 या आकड्यावर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटचा आणि चेंडू फायचा फारसा संबंध झाला नाही. यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस फसवतायत थोडस रवी आणि हा चेंडू येतोय निर्धाव. चांगलं कमबॅक या षटकामध्ये करून देत आहेत रवी. 2 चेंडू हाताळलेत आतापर्यंत, एकच धाव खर्च केलेले आहे. पुढील चेंडू घेऊन येत आहेत षटकातील असेल 3रा चेंडू. यावेळेस फाईन लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु लेग स्टिकला हा चेंडू मिस करतोय. पंचांचा इशारा असेल अवंतरच्या साह्याने धफळक जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावर. पुढील चेंडू घेऊन येतील संघ कर्णधार रवी. षटकातील असेल 3रा चेंडू. अक्षरशः खोदून काढलाय. लॉंग ऑन वर क्षेत्ररक्षक नाही येत. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. यावेळेस माघारी परत आहेत ते कल्पेश.
येस चांगलं कमबॅक राहिलं संघ कर्णधार रवी ज्याने आतापर्यंत 3 चेंडू हाताळत असताना 2च धावा खर्च केल्या आणि महत्वाची विकेट कल्पेशच्या स्वरूपात त्याने मिळवून दिली. चांगलं कमबॅक राहिलं या षटकामध्ये. 3 चेंडू मध्येचा सामना झालेला आहे आतापर्यंत. पुढील चेंडू घेऊन येत आहेत यावेळेस फलंदाजीसाठी येत आहेत नितीनचा पहिला चेंडूवर हवेमध्ये चेंडू. कोणताही क्षेत्ररक्षक उपस्थित नाहीये. स्क्वेअर लेगवर क्षेत्ररक्षक उपस्थित धावून येत आहेत. फेकी झाली पाहता पाहता 2 धावा देखील पूर्ण झाल्या. 2च्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते हे साकुर्लीवाडी क्रिकेट संघाची 14 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी करतायत रवी. पुढे चेंडू घेऊन येत आहेत षटकातील. यावेळेस यॉर्कर चेंडू होता थोडा मिस झाला. इष्टांना नक्कीच इष्ट उद्ध्वस्त पाहायला मिळाले असता परंतु हा चेंडू देखील येतोय निर्धाव. चांगलं कमबॅक त्याचप्रमाणे चांगली गोलंदाजी करतायत या षटकामध्ये रवी. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतात. आतापर्यंत फक्त आणि फक्त 4च धावा खर्च केल्यात. नक्कीच चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक कोणताही उपस्थित नाहीये. स्लिपवरून क्षेत्ररक्षक धावून येतील. थोडे फंबल होतील पाहता पाहता. 2 धावा पूर्ण. 2च्या साह्याने षटक देखील संपन्न झालं. दुसरं षटक संपन्न झालं जिथे धावा बनवल्या गेल्या 16 आणि विकेट्स पाहायला मिळते 1. चला थोडं स्पीडअप द्या आयोजक संघ. षटकाच्या समाप्तीनंतर साकुर्लीवाडी क्रिकेट संघाची धावसंख्या 1 बाद 16 या आकड्यावर. अजूनही 12 चेंडू 27 ची आवश्यकता. थोडं स्पीडअप द्यायचंय आयोजक संघ. आपल्याला ही सूचना असेल. आपल्या क्षेत्ररक्षणाचं जाळं लवकर लवकर विणायचंय. त्याचप्रमाणे गोलंदाजी मार्कवर यावेळेस येत आहेत काकवाडी क्रिकेट संघाकडून. मिलिंद येतील तिसरा षटक हाताळण्यासाठी. 12 चेंडू मध्ये 27 ची आवश्यकता. त्याचप्रमाणे पुढील सामन्याचा टॉस करूया. एके बाजूला असेल PCC मांडवा आणि त्याच्या अगेन्स्ट कुराडपाडा. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय. तिसरा षटक हाताळण्यासाठी येत आहेत मिलिंद. पहिला चेंडू घेऊन येतील. हा चेंडू धीम्या गतीचा होता. लेग स्टिकला मात्र मिस करतायत. चेंडू असेल अवांतर. पहिला चेंडू अवांतर आता मिलिंद. अवांतरच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 या आकड्यावर. टप्पा तर चांगला होता मिलिंदचा परंतु लाईन थोडीशी करा पाहायला मिळाली. अवांतरच्या साह्याने 17 वर आकडा जाऊन पोहोचतोय. पुढे चेंडू घेऊन येतात मिलिंद. हा ट्रॅकर चेंडू होता. मोठा फटका केल्याचा प्रयत्न केला होता परंतु हा चेंडू येतोय निर्धाव. चांगलं कमबॅक या चेंडूवर असेल मिलिंदचं. पहिला चेंडू जरूर अवांतर हाताळला मिलिंदने परंतु हा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. षटकातील पुढील चेंडू घेऊन येतात मिलिंद. पुन्हा एकदा पाठवून दिला ऑन साइडला. क्षेत्ररक्षकांच्या आवाग्याच्या बाहेर हा येतोय चौकार. नक्कीच या चेंडूवर मिलिंदवर आक्रमण चढवलं. पुढील सामना असेल
पीसीसी मांडवा आणि त्यांच्या अंगे कुराडपाडा दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय. हा चेंडू हवेमध्ये होता, झेल झाली ड्रॉप. त्याचप्रमाणे झेल जरी ड्रॉप झाली असेल तोपर्यंत पाहता पाहता 2 धावा पूर्ण केल्या. 2च्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावर. 3 चेंडू हाताळत मिलिंदने आतापर्यंत 7 धावा केलेल्या आहेत खर्च. पुढील सामना असेल पीसीसी मांडवा त्यांच्या अगेन्स्ट लाकूडपाडा. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय. शेवटचा कॉल असेल आपल्यासाठी. कुराडपाडा चौथा चेंडू घेऊन येतात षटकातील मिलिंद. फुल टॉस चेंडू होता, लेग स्टिकला मिस करतायत. स्लीप देखील थोडे फंबल होत आहेत. पाहता पाहता एक धाव पूर्ण झाली. 1च्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या आकड्यावर. वाईट प्लस 1 धाव आली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 बाद 25 या आकड्यावर. आतापर्यंत फक्त आणि फक्त 3च चेंडू झालेले आहेत मिलिंदचे. चेंडू घेऊन येतात मिलिंद. स्पीडअप द्या मित्रांनो थोडं. लो फुल टॉस चेंडू होता. इन्फिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. फेकी करतायत तोपर्यंत 1 धाव पूर्ण. चांगलं कमबॅक या षटकामध्ये राहिले मिलिंदचं. 4 चेंडू मध्ये त्याने 10 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत. पुढे चेंडू घेऊन येतील मिलिंद. त्याच्या अगेन्स्ट असतील यावेळेस स्ट्राईक वर खेळतील प्रवीण. फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेगला पाठवून दिलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत आणि हा चेंडू जातोय सीमा पार. हा येतोय षटकार. षटकाराच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती साकुर्ली वाडी क्रिकेट संघाची 1 बाद 32 या आकड्यावर. शेवटचा चेंडू घेऊन येतील षटकातील मिलिंद. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू हवा तेव्हा उडला नाही आणि हा चेंडू देखील निर्धावच्या साह्याने ते षटक देखील पूर्ण होत आहे. 3च्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते साकुर्लीवाडी क्रिकेट संघाची 1 बाद 32 या आकड्यावर. त्याचप्रमाणे पुढे येणारे 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता. 11 धावा बनवल्या जातील की डिफेन्स केल्या जातील पाहायला मिळेलच पुढच्या षटकामध्ये. तीन षटक समाप्त झाली. धावा बनवल्या गेल्या 1 बाद 32. अजूनही 6 चेंडू 11ची आवश्यकता असेल साकुर्लीवाडी क्रिकेट संघासाठी. शेवटचं षटक आदळण्यासाठी येतात जीत. पहिला चेंडू ग्राउंड साईजने मारलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. कोणती चुकी करणार नाही. फेकी करतायत.
तोपर्यंत पाहता पाहता एक शॉट असेल, ही एकच धाव व्हॅलिड धरली जाईल. एकच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1/33 या आकड्यावर. थोडं स्पीडअप द्यायचंय पंच. दुसरं चेंडू घेऊन येतील षटकातील जीत. यावेळेस लाईन थोडी खराब आहे. अवांतर असेल हा चेंडू. अवांतरच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 या आकड्यावर. नक्कीच अजूनही 5 चेंडू आणि 9 धावींची आवश्यकता. आपट्राकर चेंडू सरळ उडवलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, चुकी करणार नाही. यावेळेस माघारी परतायत नितीन. याचं चांगलं कमबॅक राहिलं या चेंडूवर जीतचं. एक विकेट त्याने मिळवून दिली नितीनची. त्याचप्रमाणे यावेळेस फलंदाजीसाठी येत आहेत देवेश. 4 चेंडू मध्ये 9 धावींची आवश्यकता. त्याचप्रमाणे पुढील सामना PCC मांडवा आणि त्यांच्या अगेन्स्ट कोराडपाडा. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी याची शेवटचा कॉल असेल आपल्याला. चांगलं कमबॅक राहिलं जीतचं. पुढे चेंडू घेऊन येते षटकातील. पुढे सरसावून मारला. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक सरळ येत आहेत. थोडे फंबल होत्या. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये पकडतील. फेकी करता येतं. थर्ड अंपायरला रेफर केलाय. फलंदाज सेफ असेल. 2 धावा पूर्ण झाल्या. 2च्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 36 या आकड्यावर. तीन चेंडू मध्ये 7 धावींची आवश्यकता. धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील. फलंदाजीसाठी असतील यावेळेस. स्ट्राईकवर खेळली देवेश. प्रवीण. 3 चेंडू मध्ये 7ची आवश्यकता. धावा रोखू शकतील का जीत? कर्णधाराच्या विश्वासावर खरा उतरेल की पाहायला मिळेलच. तीन चेंडू 7ची आवश्यकता. जीत असतील गोलंदाजी मार्कवर. नक्कीच देवेश धावा बनवतील की जीत धावा रोखतील पाहायला मिळेलच. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु हा चेंडू येतोय निर्धाव. चांगलं कमबॅक यावेळेस जीतचं. 2 चेंडू 7ची आवश्यकता. यावेळेस जीतवर असतील गोलंदाज. त्याचप्रमाणे देवेश असतील फलंदाज. 2 चेंडू 7ची आवश्यकता. यावेळेस चेंडू घेऊन येतात जीत. पुढे सरसावून मारला चेंडू. ग्राउंडला चाटत पुसत जातोय. लॉंग ऑन वर क्षेत्ररक्षक उपस्थित येतील. या चेंडूवर फक्त आणि फक्त 1 धाव. त्याचप्रमाणे 1 चेंडू 6ची आवश्यकता. जर षटकार मारला तर साकुर्ली विजय. त्याचप्रमाणे चेंडू निर्धाव काढण्यात यश आलं तर आयोजक संघ श्री गणेश ताकवाडी क्रिकेट संघ विजय. परंतु म्हणतात ना क्रिकेटमध्ये जर धरला महत्व नाही. जो ज्या क्षणाला चांगला खेळ करेल त्या क्षणाला तो राजा म्हणून ओळखला जातो. 1 चेंडू 6ची आवश्यकता. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नक्कीच प्रयत्न दोन्ही बाजूने असेल. एका बाजूला असतील गोलंदाजीसाठी आले जीत. त्याचप्रमाणे फलंदाजीसाठी प्रवीण. 1 चेंडू 6ची आवश्यकता. प्रवीण ऑन द बॉलिंग मार्क. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये घेतला नाही. झेल सोडलाय.
झेल जरी सोडला असेल परंतु हा सामना विजय झालाय आयोजक टीम श्री गणेश तागवाडी क्रिकेट संघ.